विधानसभा निवडणुकांपूर्वीच पंढरपूरमध्ये स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा फोटो लावण्यावरून मनसे उमेदवार दिलीप धोत्रे आणि भालके पुत्र हे भगीरथ भालके यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली। काय हे फोटो प्रकरण जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। आमदार भारत भालके आणि दिलीप धोत्रे यांच्यासह मतदारसंघातील अनेक नेते विठ्ठल परिवार नावाने स्थानिक पातळीवर राजकारण करतात। भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली होती। ती पोकळी भरून काढण्याचं काम दिलीप धोत्रे यांनी केलं। यावरून धोत्रे यांनी त्यांच्या प्रचार सभेत आपण भारत भालके यांचा फोटो लावून त्यांचे काम जिवंत ठेवण्याचं काम केल्याचं बोलले। यावरून भालके पुत्र भगीरथ भालके यांनी खालच्या पातळीवर टीका केली। तसेच त्यांनी मनसेने काढलेल्या अजमेर यात्रेवर देखील टीका केली। निवडणूक समोर डोळ्यासमोर ठेवून माझ्यावरती जरूर 10 वेळा बोला, पण माझ्या दैवतावर वडिलांच्यावर जर कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक गेली। जर कोणी वेगळ्या भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला हा भगीरथ भालके भारत छावा। आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर 4 वर्ष भगीरथ भालके आणि दिलीप धोत्रे यांनी हातात हात घालून काम केले। मात्र ऐन निवडणुकीत हे दोघेच एकमेकांच्या विरोधात उभे टाकले। मी 1995 पासून विठ्ठल परिवाराचा सदस्य आहे। स्वर्गीय भालके, स्वर्गीय वसंत काळे आणि स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे मी त्यांचे फोटो वापरतो। मात्र भगीरथ भालके हे 3 वर्षापूर्वी विठ्ठल परिवाराचे नेते झाल्याचा टोला दिलीप धोत्रे यांनी भगीरथ भालके यांना लगावला। आदरणीय नानांच्या निधनानंतर भगीरथ दादा हे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि त्यावेळेपासून ते परिवाराचे नेते आहेत। परंतु या ठिकाणी मी 1995-96 पासून विठ्ठल परिवारासोबत काम करतो आणि संपूर्ण विठ्ठल परिवाराला माहीत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेकडून दिलीप धोत्रे हे रिंगणात उतरले। भगीरथ भालके देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत। धोत्रे यांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुस्लिम समाजाला अजमेर दर्शनाला नेऊन सोशल इंजिनिअरिंग सुरू केले। त्यामुळे भालके यांनी धोत्रे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचं बोललं जातं। या निमित्ताने आजपर्यंत एकजूट असलेल्या विठ्ठल परिवारातील फूट आता चव्हाट्यावर आले। त्यामुळे विठ्ठल परिवारातील आरोप प्रत्यारोपाचे सत्र आणि फोटो प्रकरण हे निवडणुकीच्या प्रचारात कुठल्या पातळीवर जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अभिराज वाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।